बाबासाहेब आंबेडकरांचा उपवर्गीकरण रद्द, अरे उपवर्गीकरण रद्द, अरे होत कसं नाही, अरे होत कसं नाही, अरे या सरकारचं करायचं काय, अरे या मनुवादी सरकारचं करायचं काय, अरे या मनुवादी सरकारचं करायचं काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उपवर्गीकरण रद्द, अरे होत कसं नाही, अरे होत कसं नाही, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय, डॉक्टर सुप्रीम कोर्टाने 2024ला जो निर्णय दिला उपवर्गीकरणाचा आणि उपवर्गीकरणाचा निर्णय त्याची अंमलबजावणी ज्या कुटील मानसिकतेतून हे केंद्र सरकार करत आहे याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण आंबेडकरी संघटनेच्या वतीनं आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत. आणि आमची सामाजिकदृष्ट्या एवढीच मागणी आहे की आत्तापर्यंत ज्या प्रकारे ब्रदर समितीने उपवर्गीकरणासाठी जे काही प्रमाण मानलं आहे ते प्रमाण आम्ही शिक्षण घेतलं म्हणून आम्हाला जर तुम्ही डावलणार असाल तर हे चुकीचं आहे. किंवा आम्ही शिक्षण घेऊन काम करून आमचा जर स्तर जर आम्ही उंचवला म्हणून जर तुम्ही आम्हाला डावलणार असाल तर हे चुकीचं आहे. आमची येणारी जी पुढची पिढी आहे त्या पिढीला त्यांच्या भौतिक गरजा पुरवण्यासाठी आरक्षणाची आम्हाला गरज आहे. आणि आरक्षण ही कोणाच्या बापाची हे नाही आहे, कोणी आम्हाला दिलेलं नाही, ते आम्ही आमच्या हक्काने मिळवलेलं आहे. आमच्याजवळ कमीत कमी 2500 वर्ष जो अन्याय झाला त्यातनं आम्ही हे आरक्षणातनं आम्ही आमच्या समाजाची प्रगती करतो आणि कोणत्या परिस्थितीत आम्हाला हे मान्य. मी भारतीय दलित कोबरा विद्यार्थी संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष विनय चव्हाण. जाती जाती भारत देवेंद्र फडणवीसचं अरे देवेंद्रचं करायचं काय, अरे या दलालाचं करायचं काय, अरे आपल्या दलाच्या विरोधी करायचं काय. आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीने SC ST अबकट उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आम्ही धरणे आंदोलनचा कार्यक्रम या ठिकाणी दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024मध्ये जो SC ST मध्ये SC ST आरक्षणामध्ये अबकट करण्यात यावं तशा पद्धतीचे राज्य सरकारला निर्देश दिलेले होते. डायरेक्ट आदेश दिलेले नाही, निर्देश दिलेले आहे. त्याच्या पद्धतीने ज्या सरकारला वाटलं राज्य सरकारला तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, पंजाब हरियाणा असेल या राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे. परंतु त्या आरक्षणाचा लाभ तिथल्या लोकांना जो आहे विभागणी केल्यामुळे त्या कम्युनिटीला तो लाभ मिळत नाही. फक्त काहीतरी जातीला अल्प प्रमाणात त्याचा लाभ होतो. परंतु मित्र हो, या देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे आणि SC ST साठी जे आरक्षण दिलेलं आहे ते घटनादत्त आरक्षण आहे. त्याच्यामध्ये 341 नुसार ती घटनेच्या 341 तरतुदीनुसार अनुसूचित जातीला, 342 नुसार अनुसूचित जमातीला घटनादत्त आणि संवैधानिक आरक्षण दिलेलं आहे. यामध्ये कोणालाही त्या जात समूहाला दिलेलं आहे, कॅटेगरीतल्या जातीला दिलेलं नाही. परंतु हे मनुवादी सरकार, RSSचं सरकार, जातीवादी सरकार जेव्हापासून सत्तेवर आलं तेव्हापासून यांनी जातीमध्ये भांडणं लावून, महापुरुषामध्ये भांडणं लावून, धर्मामध्ये भांडणं लावून हा देश धर्मांतरतेकडे नेण्याचं काम आणि हा देश खऱ्या अर्थानं विघातक प्रवृत्तीच्या हाती कसं जाईल हाच प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. परंतु असे कुठलाही पद्धतीचा हस्तक्षेप करण्याचा इथला राज्य सरकारला नाही, केंद्र सरकारला नाही, सुप्रीम कोर्टाला नाही. सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे तो ओव्हररूल ऑर्डर केलेली आहे, ज्याच्यामध्ये घटनाबाह्य आहे. हा निकाल संविधानिक नाही. म्हणून इथल्या असणाऱ्या मोदी सरकारला आमचं आव्हान आहे
की हा जो निकाल जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याच्यामध्ये कॅबिनेट बोलून कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये त्या निर्णयाच्या विरोधात वट हुकूम काढून तो सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्ट 2024चा निकाल रद्द करण्यात यावा. बदर समिती जी आहे 1 सदस्य आहे. या 1 सदस्यीय समितीना या 59 जाती SC-मधल्या आणि ST-मधल्या 47 जातीच्या कुठल्याही जातीला त्याची चौकशी केली नाही. त्यांचं सामाजिक आणि आर्थिक राहणीमान कसं आहे, शैक्षणिक राहणीमान शैक्षणिक कसं आहे, अशा पद्धतीची कुठली चौकशी केली नाही. यांनी कार्यालयामध्ये SC-मध्ये बसून तो अहवाल दिलेला आहे आणि राज्य शासनाने तो अहवाल स्वीकारलेला आहे. परंतु तो अहवाल जनतेसाठी SC-ST समुदायासाठी ओपन केला नाही, खुला केला नाही आणि त्यांनी त्याच्यावर हरकती आणि सूचना मागितलेल्या आहे. लोकांनी आपल्या हरकती आणि सूचना तो अहवाल ओपन न केल्यामुळे कशावर द्यायचा हे लोकांना संभ्रमित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आमचा जो मातंग बांधव आहे, या मातंग बांधवाच्या काही जे लोक आहे, काही प्रमाणात 1-2% RSSचे जे लोक आहे हीच ही मागणी धरून लावत आहेत. यांना BJP आणि RSSचे लोक आंदोलन करण्यासाठी गाड्या घोड्या पुरवत आहे आणि मातंग वर्सेस बौद्ध अशा पद्धतीचा वाद निर्माण करून या SC समूहातून वेगळी जात कशी होईल आणि आपलं मतदार कसा होईल हा प्रयत्न इथला जातीयवादी सरकारचा आहे. म्हणून आमच्या ज्या काही 2 मागण्या आहे या ठिकाणी या राज्य शासनाने बदर समितीचा जो अहवाल स्वीकारलेला आहे तो अहवाल रद्द केला पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे. केंद्र सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024मध्ये जो निर्णय दिलेला आहे केंद्र शासनाने वट हुकूम काढून तो निर्णय रद्द करण्यात यावा अशी दुसरी मागणी आहे. जर या महाराष्ट्र शासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही निश्चितपणे राज्य शासनाच्या मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय आंबेडकरी समाज राहणार नाही हा इशारा या निमित्ताने देतो. श्रावण भाऊ, 59 जातीपैकी काही जाती ज्या आहेत ते समर्थनार्थ आहे. आज त्यांचा मोर्चाही होता क्रांती चौकला, पण तो रद्द करणार आहे. काही जातीला समर्थन करता याचं म्हणणं काय आपलं? ज्या जाती त्यांचं समर्थन करताय हे RSSच्या नांदी लागलेले आहेत. हे RSSनं पोचलेलं आहे. RSS यामध्ये जातीमध्ये दुपळी करण्यामध्ये 2-5% यशस्वी झालेला आहे. परंतु आम्ही आमच्या बांधवाचं अबकट उपवर्गीकरणाच्या परिषदा घेऊन त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना या निर्णयापासून प्रवृत्त करण्याचं काम आंबेडकरी चळवळ करणार आहे. ते आज ज्यांनी आंदोलन केलं होतं ते आंदोलन पुढे ढकललेलं आहे. परंतु जे काही आमचे बांधव आहे आणि SC समूहामध्ये ज्या जाती आहे 59 ते सगळे आमचे बांधव आहेत. घटनाकारांनी समूहाला जातीला पाहून नाही त्या जातीतल्या समूहाला पाहून आरक्षण दिलेलं आहे आणि जे लोक या ठिकाणी त्यांना समर्थनात आंदोलन करतायत त्यांना फंडिंग सगळ्या पद्धतीचं फंडिंग RSS आणि BJP पुरस्कृत सरकार हे पुरवत आहे असा आमचा जाहीर आरोप आहे. सर, याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की काही जाती ज्या आहेत शैक्षणिकदृष्ट्या, नोकरी आणि सामाजिकदृष्ट्या आणि राहणीमान हे त्यांचं चांगलं झालेलं आहे आणि आम्ही तसंच राहिलो असं त्यांचं म्हणणं. अजिबात नाही आहे. कारण भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून सुरू झालेली आहे आणि फंडामेंटल राईटमध्ये मूलभूत अधिकारामध्ये शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. 21 अधिकार जे इथल्या नागरिकाला या राज्यघटनेने प्रदान केलेले आहे त्यापैकी शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. आता ज्यांनी शिक्षण घेण्याची जबाबदारी ज्याच्यावर होती त्यांनी शिक्षण घेतलं नाही म्हणून आमचं आरक्षण यांनी पळवलं हा आरोप करणं चुकीचं आहे. आजचं आंदोलन हे आरक्षणाअंतर्गत ब कडमध्ये जे उपवर्गीकरण करायचं त्याकरता हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. तर आंदोलन आम्ही याच्याकरता करत आहोत की 59 जातीला हे आरक्षण दिलेलं आहे. SCच्या 59 जातीला आरक्षण दिलेलं आहे. त्यामध्ये फक्त बौद्ध समाज, चर्मकार बंधू आणि काही प्रमाणात जे शिकलेले मातंग बंधू आहेत त्यांना या आरक्षणाचा फायदा नक्कीच मिळालेला आहे. पण जे शिकलेच नाहीत त्यांना फायदा मिळालेला नाही. त्यामुळे या सरकारनं RSSच्या सरकारनं असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे किंवा हा फायदा फक्त बौद्धांनीच उचललेला आहे, बाकीच्यांना त्याचा फायदा अजिबात मिळालेला नाही. हे सर्वस्वी चुकीचं आहे. पण ठीक आहे, ती एकल समिती त्यांनी स्थापन केली.
एकच समिती म्हणजे बदरची समिती स्थापन केली. त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे जे काही आंबेडकरवादी इथं संघटना जमलेल्या आहेत याच्यातला प्रत्येक एक प्रतिनिधी त्यामध्ये पाहिजे होता. त्या एकच समितीने कसला अहवाल सादर केलेला आहे हे कोणाला कळलंच नाही. आणि ते म्हणतात याच्यावर तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायच्यात, याच्यामध्ये काय आक्षेप नोंदवायचे आहेत, ते आक्षेप इथं नोंदवता येत नाहीत. कशावर आक्षेप नोंदवणार होता आपण? आणि आरक्षण म्हणजे कसं आहे, आरक्षण आपल्याला 2 प्रकारचं मिळालेलं आहे. एक राजकीय आणि एक शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपवर्गीकरण रद्द, उपवर्गीकरण रद्द, उपवर्गीकरण रद्द. जब तक हमारा अभी आंदोलन तो शुरू हुआ है, अभी आगे देखो क्या क्या होता है. करायचं का? माझा परिचय मी रामराव दाभाडे जातीवादी शासनाचं रामराव दाभाडे आहे माझं नाव.